साताऱ्याच्या माझ्या मैत्रिणींनो, जर तुमचेही केस कलर केल्यानंतर फक्त 2 आठवड्यातच ऑरेंज दिसायला लागत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. सलून मध्ये ब्राऊन कलर केल्यानंतर सुरुवातीला हेअर एकदम सुंदर, रिच आणि ग्लॉसी दिसतात, पण नंतर तोच कलर ऑरेंज किंवा ब्रासी दिसायला लागला. याचा अर्थ नेहमी कलर खराब केला आहे असं नाही. यामागे तुमच्या हेअरचा अंडरलाइनिंग पिगमेंट, कलर फेडिंग आणि होम मेंटेनन्स हे 3 मोठे फॅक्टर्स असू शकतात. फर्स्ट आहे अंडरलाइनिंग पिगमेंट. तुमचे नॅचरल हेअर जर डार्क ब्राऊन किंवा ब्लॅक असतील तर त्यांना लाइटर ब्राऊन शेड मध्ये आणताना हेअर मधले रेड, ऑरेंज आणि येल्लो अंडरलाइनिंग पिगमेंट्स एक्सपोज होतात. सुरुवातीला प्रोफेशनल कलर फॉर्म्युला आणि टोनिंगमुळे हा अनवॉन्टेड वॉर्मथ कंट्रोल केलेला असतो, पण काही काळाने कलर थोडा फेड झाला की आतला वॉर्म पिगमेंट पुन्हा विजिबल होऊ शकतो. म्हणून ब्राऊन कलर काही दिवसांनी ऑरेंज किंवा ब्रासी वाटू शकतो. सेकंड आहे कलर फेडिंग. तुम्ही कलर केल्यानंतर जितक्या वेळा हेअर वॉश करता तितका कलर हळूहळू फेड होऊ शकतो. विशेषतः हॉट वॉटर, हार्श शॅम्पू, फ्रिक्वेंट वॉशिंग आणि एक्सेसिव्ह हीट स्टायलिंग यामुळे कलर लॉंग लास्टिंग राहत नाही आणि कलर फेड झाल्यावर कूल, न्यूट्रल टोन कमी दिसू शकतो आणि अंडरलाइनिंग वॉर्म टोन जास्त नोटिसेबल होता. थर्ड आहे होम मेंटेनन्स. सलून मध्ये परफेक्ट कलर करून घेणं जितकं महत्वाचं आहे तितकंच आफ्टर केअर करणं महत्वाचं आहे. जर तुम्ही कलर सेफ प्रोडक्ट वापर नसाल, खूप गरम पाण्याने हेअर वॉश करत असाल किंवा वारंवार शॅम्पू करत असाल तर तुमचा ब्युटिफुल ब्राऊन शेड अपेक्षेपेक्षा लवकर बदलू शकतो. मग हेअर कलर जास्त काळ सुंदर कसा ठेवायचा यासाठी तुम्ही कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. शक्यतो खूप गरम पाण्याने हेअर वॉश करू नका. गरज नसताना रोज शॅम्पू करणं टाळा. स्ट्रेटनर, कर्लर किंवा हाय हीट स्टायलिंग कमी करा. हीट स्टायलिंग करताना हीट प्रोटेक्टर वापरा. तुमच्या स्पेसिफिक शेडनुसार हेअर स्टायलिस्टने सांगितलेला टोनिंग किंवा कलर रिफ्रेशिंग रुटीन फॉलो करा. आणि एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक कलर साठी एकच मेंटेनन्स रुटीन नसतो. तुमचा बेस, प्रिव्हियस कलर हिस्ट्री, डिझायर्ड शेड आणि हेअर कंडिशन यानुसार आफ्टर केअर वेगळा असू शकतो. म्हणून माझा कलर ऑरेंज झाला म्हणजे कलर चुकीचा होता असं लगेच कन्क्लूड करू नका. आधी बघा तुमच्या हेअर मध्ये अंडरलाइनिंग वॉर्म किती आहे आणि तुम्ही कलरची मेंटेनन्स कशी करता. जर तुमचाही हेअर कलर ऑरेंज किंवा अनइव्हन झाला असेल तर एकदा आपल्या रॉयल सलूनला नक्की भेट द्या. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेन. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू.